जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. चला आता भूगोल या विषयावरती आपण महत्त्वाचे आज जवळपास 500+ होणार बघूयात, जे की आपल्या परीक्षेला वारंवार विचारून झालेले आहेत आणि ते सारखे आपल्याला समोर विचारले जाणार आहे. म्हणजे हे कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारले सर्व वनलायर आपण घेतले. स्टार्टिंगला मी चॅप्टर वाईज घेतले, थोडे सोपे सोपे, नंतर अवघड अवघड प्रश्न घेतले. तर चला वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया. तर बघा आता भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचे काय आहे? तर एकूण क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा 7वा क्रमांक लागतो. ती ट्रिक माहीत झाली तुम्हाला. रक्याची UBA भारतात झाली, म्हणजे रशिया, कॅनडा वगैरे ती नंतर तुम्हाला लास्टला सांगतो बघा. फक्त सध्या काय ठेवा, भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किमी आहे? तर 3214 किलोमीटर आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी. पूर्व पश्चिम रुंदी किती आहे? तर 2933 किमी आहे. म्हणजे आपण जर बघितलं, समजा हे आपला भारत आहे, हे आपला भारत आहे, तेवढा छान नकाशा नाही पकडून चाला, पण अशी जर विचारलं आपल्याला तर किती सांगायची आपल्याला? 2933. आणि आपल्याला अशी जर विचारली तर आपल्याला किती सांगायची? 3214 सांगायची. त्यामुळे उत्तर दक्षिण 3214 आणि पूर्व पश्चिम रुंदी 2933. त्याच्यानंतर बघा आता भारताला एकूण किती किमी लांबीचा भूसीमा लाभलेली आहे? तर 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लागलेली आहे. म्हणजे आपल्या देशाची सीमा भूसीमा इतर देशांसोबत लागलेली आहे. ती किती आहे? तर 15,200. नेक्स्ट बघा आता भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? आपल्या इथे काय विचारलं आहे? तर किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागला आहे? तर 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागला आहे. हा जर बघितला आपण, हा जुना आहे बघा. नवीन जर बघितला आपण तर 11,000 जवळपास 98, म्हणजे तुम्हाला लिहून टाकतो, 11,098.81 समथिंग काहीतरी आहे. एवढं आता नवीन आपल्या समुद्रकिनाऱ्यामध्ये थोडी वाढ झाली आहे, म्हणजे नवीन माहितीनुसार. तर नवीन जर विचारलं तर 11,098 लक्षात ठेवा, पण शक्यतोवर आपल्याला जुनं विचारलं आहे. भारताला एकूण किती किलोमीटर लांबी समुद्रकिनारा लागला आहे? तर 7,517 आणि नवीन जर विचारलं तर 11,098 लक्षात ठेवा हा पॉईंट. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर इंदिरा पॉईंट आहे, निकोबार बेटावरील. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? ते इंदिरा पॉईंट. आणि भारताच्या मुख्य सीमेचे किंवा मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते? तर ते कन्याकुमारी आहे. हे दोन्ही प्रश्नातील थोडं डिफरंट लक्षात ठेवा बरं का. आपल्याला जर विचारलं भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर इंदिरा पॉईंट द्यायचं आपल्याला. आणि भारताच्या मुख्य भूसीमेचे दक्षिणेकडील टोक कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला कन्याकुमारी द्यायचं आहे. बघा, भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहराहून निश्चित केली जाते? तर अलाहाबाद, मिर्झापूर या शहराहून निश्चित केली जाते. काय? तर भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहराहून? तर अलाहाबादमधील मिर्झापूर या शहराहून ती निश्चित केली जाते. कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जाते? ते 8 राज्यातून जाते. कर्कवृत्त भारताच्या किती? तर एकूण 8 राज्यामधून जाते. हा देखील पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. भारताची वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तास पुढे आहे? तर जवळपास 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारताची वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा जवळपास 5.5 तास मिनिटे, म्हणजे जवळपास 5.5 तास पुढे आहे बघा. हा पॉईंट देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर ते गोवा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर UP आहे. इथं आपलं दुसरं येते महाराष्ट्र. लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे महाराष्ट्र आहे आपले. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर K2 आहे, म्हणजे ज्याला आपण गॉडविन ऑस्टिन देखील म्हणतो. आणि हिमालयातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ते कांचनगंगा आहे बघा. या प्रश्नामध्ये बऱ्याच वेळेस उत्तरांनी, म्हणजे उत्तर दिल्याच्यानंतर न्यायालयाने वगैरे उत्तर दिलं होतं हे, तर मुलांनी ऑब्जेक्शन वगैरे घेतले होते बघा. पण इथं आपल्याला जर प्रश्न विचारला हिमालयातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते, हा शब्द वाचला तर आपल्याला डायरेक्ट कांचनगंगा उत्तर द्यायचं आहे. पण जर विचारलं भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर आपल्याला K2 गॉडविन ऑस्टिन उत्तर द्यायचं आहे. हे थोडं लक्षात ठेवा पॉईंट. दक्षिण भारताचे सर्वात उंच शिखर कोणते? तर ते अन्नामुडी केरळमधील उत्तर द्यायचं आपल्याला. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? मग अन्नामुडी केरळमध्ये आहे. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर ती अरवली पर्वतरांग आहे, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ते कळसुबा आहे आपलं. त्याची उंची किती? तर 1646 मीटर आहे. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण. बघा आता 20 नंबरचा क्वेश्चन. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर अमरकंटक, मध्य प्रदेश हे नर्मदा नदीचा उगम होतो. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा नदी आहे.
जवळपास हे 25-25 लक्षात ठेवा. तिची किती लांबी आहे तर 25-25 पॉईंट लक्षात ठेवा. 25-25 म्हणजे 25 ते 25 किलोमीटर लांबी आहे तिची. ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. हा थोडं लक्षात ठेवायला सोपं जाते 25-25. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जाते तर आपल्या गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखलं जाते. भारतातील 2 नंबरची सर्वात लांब नदी आहे ती. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात तर सांगपो. हा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारून झाला आहे आणि बऱ्याच वेळेस मुलांनी चुकवला आहे. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात तर सांगपो म्हणतात. गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखलं जाते तर पद्मा. बांगलादेशात गंगा नदी गेली की तिला कोणत्या तर पद्मा नावाने ओळखलं जाते. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते तर ते उलर सरोवर आहे जम्मू काश्मीरमधील. हे भारतातील काय तर सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर खाऱ्या पाण्याचे विचारलं तर चिल्का सरोवर ओडिसामध्ये आहे आणि गोड्या पाण्याचे विचारलं तर उलर सरोवर ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हे देखील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बघा. कोणत्या हे देखील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे लोणारमधील बुलढाणा जिल्ह्यातील. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे तर तिहेरी धरण आहे भगीरथी नदीवर आहे. तर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारून झाला आहे तिहेरी धरण कोणत्या नदीवर आहे तर भगीरथ धरण. पण याचं काय आपल्याला काय लक्षात आहे हे भारतातील सर्वात उंच धरण देखील आहे. हा देखील पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता आला पॉईंट लक्षात आपला सर्वात उंच धरण कोणतं तिहेरी धरण भगीरथ नदीवर. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर हिराकूड धरण आहे महानदीवर. बघा आत्ताच नुकताच न्यायालयाला प्रश्न विचारून झाला आहे हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे तर ते महानदीवर आहे. आणि भारतातील सर्वात लांब धरण देखील आहे. उंच धरण कोणतं तिहेरी धरण भगीरथ नदीवर. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर सतलज नदीवर आहे. कोणता तर भाकरा नांगल प्रकल्प. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर आहे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर आहे. जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली बेट ज्याला आपण इथं माजुली झालं आहे किंवा माजुली म्हणतात बघा कोणत्या राज्यात आहे तर हे आसाम राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यात लक्षात ठेवायचं मग आपल्याला आसाम राज्यामध्ये. जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली बेट ज्याला म्हणतो आपण. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते मौसिनराम मेघालय. हे देखील आता नुकताच न्यायालयाला प्रश्न विचारला झाला. बघा याच PPT थोडक्यात इथले आपल्या न्यायालयाला 2 प्रश्न विचारले होते बघा. पहिल्या शिफ्टला 2 प्रश्न विचारले होते. कोणतं म्हणजे महानदीवर कोणतं धरण आणि बघा भारतात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो मेघालयमधील मौसिनराम. भारतात सर्वाधिक कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते तर लेह आहे बघा. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कापसा या पिकासाठी कोणती मृदा सर्वात योग्य असते तर काळी मृदा ज्यालाच आपण रेगूर मृदा देखील म्हणतो. ही कापसाच्या उत्पादनासाठी सर्वात योग्य ठरते. भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात तर बेंगळुरू या शहराला आपलं सिलिकॉन व्हॅली म्हणतात. कोणत्या बंगळुरू या शहराला किंवा बेंगळुरू म्हणू शकतो आपण त्याला. या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणतात. आता नेक्स्ट बघा भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणतात. 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात तर मुंबईला. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे की उत्तराखंडमधलं आहे. हे भारतातील आपलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. आणि भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते तर त्याला आपण थारचे वाळवंट म्हणतो. हे भारतातील काय तर सर्वात मोठे वाळवंट आहे. चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. एकच मिनिट थोड्या याला मी झूम करून घेतो. बघा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणता आहे तर बॅरन बेट अंदमानमधील भारतातील काय आहे एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर कच्छ गुजरातमधला आहे बघा. हा भारतातील काय असणार आहे तर सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ गुजरातमधला. भारतातील पहिली जनगणना कधी झाली तर 1872मध्ये लॉर्ड मेयोच्या कार्यकाळात झाली ती भारतातील पहिली जनगणना. भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली तर मुंबई ते ठाणे दरम्यान धावली ती 1853मध्ये. आपल्याला माहिती आहे 1853मध्ये ती धावली ती. सिंध साहिब सुलतान हे तिचे काय होते तर 3 इंजन होते बघा. जगन्नाथ नाना शंकर शेठ ज्यांना म्हणतो आपण ते त्यामध्ये पहिल्यांदा बसले होते. पहिले ज्यांना आपण काय म्हणतो गोल्डन पास वगैरे त्यांना होती त्या रेल्वेची. भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते किंवा मसाल्यांचे राज्य म्हणतात तर केरळ हे राज्य आहे आपलं. याला भारतातील मसाल्यांचे राज्य म्हणतात. बघा तुम्ही बघितलं असेल काही प्रश्न तुम्हाला सोपे दिसतात पण काही प्रश्न बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणजे काही जणांनी वाचले असेल पण काही वाचलेच नाही कुठे. तशा प्रकारचे देखील प्रश्न घेतले आहेत. आता आपण सोपे अवघड सगळ्या प्रकारचे प्रश्न सगळे बघू. जवळपास बघा आता ही PPT मी जवळपास 2000+ प्रश्नांची PPT बनवलेली आहे. त्यातले आपण आता टप्प्याटप्प्याने
घेण्याचा प्रयत्न करू. बघा, लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती आहे? तर करवत्ती ही लक्षद्वीप बेटाची राजधानी आहे. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? तर पोर्ट ब्लेअर ही लक्षात ठेवा पॉईंट. भारताचे दक्षिण टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? तर इंदिरा पॉईंट, आपण जे बघितलं होतं इंदिरा पॉईंट. आणि शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर कावेरी नदीवर आहे. शिवसमुद्र धबधबा कोणत्या? तर कावेरी नदीवर आहे. हे सगळे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तुम्हाला रिव्हिजनसाठी PPT लागली तर मी टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. बघा, आपण कोणती PPTची फीस घेत नाही, काहीच नाही. आपण जे सगळं मटेरियल देतो एकदम फ्रीमध्ये देतो. आपलं फक्त एकच उद्देश असते, मुलांना प्रोव्हाइड करणे. आणि तुम्ही बी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. शक्यतोवर मला त्या गोष्टीचा फायदा होईल. बघा, म्हणजे तुमचाही फायदा आणि माझाही फायदा. चला आता नेक्स्ट PPT मी अपलोड करतो. चला आता आपले 51चा प्रश्न चालू आहे, 51 नंबरचा. बघा, समोरची 51 ते 100 PPT आपण अपलोड केली आहे. आता 51 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. भारतातील हिऱ्याच्या खाणीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर पन्ना मध्य प्रदेशमधील हे ठिकाण काय? तर हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. खेत्री कशासाठी प्रसिद्ध आहे? राजस्थानमधील ठिकाणी हे तांबे उत्पादनासाठी. कोणतं? तर खेत्री हे ठिकाण आहे. बघा, राजस्थानमधील ठिकाणी तांबे उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. भारतातील कोळशाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहे? तर झारखंडमध्ये आहे कोळशाचे सर्वाधिक साठे. झरिया कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर झारखंडमध्ये आहे. इथे बघा, खूप मोठ्या प्रमाणात साठा आहे झरियामध्ये कोळशाचा, म्हणून ते विचारलं आपल्याला. झरिया कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर झारखंडमध्ये. तामिळनाडूतील नेवेली कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर लिग्नाईट. बघा, लिग्नाईट कोळसा ज्याला म्हणतो, अँथ्रासाईड, बिटुमिनस, लिग्नाईट, पीठ वगैरे हे काय तर कोळशाचे प्रकार आहेत. बघा, त्यातला लिग्नाईटसाठी कुठं? तर हे नवेली इथे त्याचे उत्पादन केलं जाते. तो प्रसिद्ध कोळसा म्हणजे आपण अँथ्रासाईड, बिटुमिनस, लिग्नाईट, पीठ वगैरे हे त्याचे प्रकार आहे कोळशाचे. त्याहून तुम्ही फक्त नॉर्मल लक्षात ठेवायचं आहे. भारतातील सर्वात जुने तेल शुद्धीकरण केंद्र कुठे आहे? तर दिग्बोई आसाममध्ये. हा देखील खूप वेळेस प्रश्न विचारून झाला आहे. भारतातील सर्वात जुने तेल शुद्धीकरण केंद्र कुठे आहे? तर दिग्बोई आसाम येथे आहे. अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. कोणतं? अंकलेश्वर. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र तर गुजरात राज्यामध्ये आहे. मुंबई हाय, ज्याला आपण बॉम्बे हाय देखील म्हणू शकतो. बघा, हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या मुंबईचं आहे बघा, ज्याला बॉम्बे हाय देखील म्हणतात किंवा मुंबई हाय म्हणतात. एकासाठी मग खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. लक्षात ठेवायचं आहे बरं का, महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस विचारून झालेलं आहे. समोर बघा आता, जादूगुडा येथील खाणी कशासाठी प्रसिद्ध आहे? म्हणजे जादूगुडा हे कुठे येते? तर झारखंडमध्ये येते. कोणतं? जादूगुडा. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? तर युरेनियमसाठी प्रसिद्ध आहे. बघा, खनिज संपत्तीवरचे प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. जादूगुडा हे झारखंडमध्ये आहे आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? तर युरेनियमसाठी. बघा, थोरिनियमचे सर्वाधिक साठे भारतातील कोणत्या राज्यात आढळतात? तर केरळमध्ये. कुठं? केरळमध्ये आढळतात. मोनोझाईट वाळू, ज्याला आपण काय म्हणतो? थोरियम म्हणतो आपण त्यालाच मोनोझाईट वाळू देखील म्हणतात. थोडा पॉईंट लक्षात ठेवत चला. बघा, बघा ना, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा तुर्भे येथे आहे. ही भारतातील काय पहिली अणुभट्टी आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये आहे तारापूर अणुऊर्जा केंद्र. कैगा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये. कोणतं? कैगा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे? तर तारापूर. बघा, कुंडनकुलम अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर हे तामिळनाडूमध्ये. कोणतं? कुंडनकुलम अणुऊर्जा केंद्र तर तामिळनाडूमध्ये आहे. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे सुरू झाले होते? तर सिंद्रापॉग दार्जिलिंग येथे सुरू झाले होते. भारतातील पहिले काय? तर जलविद्युत केंद्र कुठे सुरू झाले होते? तर सिंद्रापॉग दार्जिलिंगमध्ये सुरू झाले होते. लोकसंख्येच्या घनतेनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर बिहार. इथेच लोकसंख्येची काय सर्वात जास्त घनता. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते? तर अरुणाचल प्रदेश आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. लोकसंख्येच्या घनतेनुसार सर्वात मोठे राज्य कोणते? बिहार. लोकसंख्येच्या घनतेनुसार सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते? तर अरुणाचल प्रदेश. पॉईंट महत्त्वाचे आहे आणि क्वेश्चन महत्त्वाचे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा ना, भारतातील कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे विचारलं? तर ते देखील बिहारमध्ये. साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी कुठं आहे? तर बिहारमध्ये आहे. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. चला समोरची PPT घेतो आता. एक मिनटं थोडं झूम करून घेता यायला लागलं म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसायला सोपं जाईल. भारतातील
लिंगोत्तर सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? तर केरळ आहे. सर्वाधिक लिंगोत्तर असलेले राज्य केरळ. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात साक्षरता सर्वाधिक आहे? तर लक्षद्वीप आहे. लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश आहे आपला. देखील पॉईंट लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर कच्छ. हा क्वेश्चन थोडा रिपीट झाला आहे बघा. गुजरातमधला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर माहे पुदुच्चेरीमधला आहे. कोणता? माहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? तर बेंगळुरू या शहराला म्हणतात. हे थोडे मला वाटतं 4-5 क्वेश्चन रिपीट झालेले आहे. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर अहमदाबाद शहराला म्हणतात. पण दक्षिण भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर कोइंबतूर या शहराला म्हणतात. बघा हे काय आहे माहिती आहे का, हे थोडे प्रश्न विचारले तर त्याच्या रिलेटेड म्हणून ते प्रश्न रिपीट घेतलेले. आता सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर कच्छ. आणि सर्वात लहान जिल्हा म्हणून इथे रिपीट झाले तर माहे पुदुच्चेरीमधला. सिलिकॉन व्हॅली बंगळुरू म्हणतात, तर मँचेस्टर अहमदाबाद म्हणतात. दक्षिण भारताचे मँचेस्टर कोइंबतूर येथे म्हणतात आणि उत्तर भारताचे मँचेस्टर कानपूरला म्हणतात. हे तुम्हाला सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे. बघा असे पॉईंट एकत्रित तुम्हाला कुठेच भेटणार नाही. त्यामुळे मी इथं ते काही प्रश्न रिपीट घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमचं कन्फ्युजन होते बघा तिथं. मग आता लक्षात आलं तुमच्या. भारताचे मँचेस्टर अहमदाबाद, दक्षिण भारताचे मँचेस्टर कोइंबतूर, उत्तर भारताचे मँचेस्टर कानपूरला म्हणतात. हा पॉईंट तुमच्या लक्षात आला होता बघा. समोरचा क्वेश्चन बघा आता. भारतातील पोलाद नगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर जमशेदपूर. हे काय? तर भारतातील पोलाद नगरी म्हणून जमशेदपूरला ओळखतात. भारतातील गुलाबी शहर कोणते? तर जयपूर आहे बघा. याला भारतातील गुलाबी शहर म्हटले जाते. 7 बेटांचे शहर मुंबई. आणि भारताचे प्रवेशद्वार देखील म्हणून कोणते शहर ओळखले? मुंबईला. बघा प्रवेशद्वार म्हणून देखील मुंबई आणि 7 बेटाचे शहर देखील मुंबई. भारतातील कोणत्या शहराला पूर्वेकडील वेनिस म्हणतात? तर अल्लपुझा केरळमधील शहर आहे. याला काय म्हणतात? पूर्वेकडील वेनिस म्हणतात. भारतातील कोणत्या शहराला पूर्वेकडील वेनिस? बघा आता केरळ कुणीकडं आणि इथं नाव दिलं पूर्वेकडील वेनिस. आपण या कन्फ्यूज होतो. मग आपल्याला काही पूर्वेकडील शहर दिले तर आपण त्याच्यातून कन्फ्यूज होतो. पण ते आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. भारतातील पीत क्रांती येलो रिव्हॉल्युशन ज्याला म्हणतो आपण कशा संबंधित आहे? तर तिळहन उत्पादन म्हणजे ज्याला आपण तीळ उत्पादन किंवा ऑइल सीड्स म्हणतात ना आपण, तीळ वगैरे किंवा त्याशी संबंधित बघा. कोणती? पीत क्रांती म्हणजे तेलाशी संबंधित थोडक्यात पकडून चालत आहे. नीलक्रांती ब्ल्यू रिव्हॉल्युशन कशा संबंधी? तर मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. सुवर्णक्रांती कशा संबंधित आहे बघा? फल उत्पादन आणि मध उत्पादन. सुवर्णक्रांती लक्षात आली. फल उत्पादन आणि मध उत्पादन. अमृत क्रांती कशा संबंधित आहे? तर नदी जोड प्रकल्पाशी संबंधित आहे. कोणती? तर अमृत क्रांती. लक्षात ठेवा. कशाशी संबंधित आहे? तर नदी जोड प्रकल्पाशी संबंधित आहे. गोल क्रांती कशा संबंधित आहे? तर बटाटा उत्पादन. तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा. हे गोलून बटाटा लक्षात येईल. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. भारतातील कोणत्या राज्याला फळांचे टोपले म्हणतात? तर हिमाचल प्रदेश या राज्याला काय? तर फळाचे टोपले म्हणतात. भारतातील सर्वाधिक रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर केरळ या राज्यामध्ये होते. भारतातील काय? सर्वाधिक रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात? तर केरळ राज्यामध्ये होते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. भारतातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर सोयाबीन उत्पादन मध्य प्रदेशमध्ये. बऱ्याच वेळेस मुलं काय करतात माहिती आहे का? विदर्भातली मुलं शक्यतो बघा चुकतात. कारण की विदर्भामध्ये संपूर्ण सोयाबीन पेरली जाते. तर त्या काय जर भारतातील सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन विचारलं तर बऱ्याच वेळेस ते महाराष्ट्र क्लिक करून जातात. पण यावर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. भारतात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्य प्रदेशमध्ये केले जाते. आता नेक्स्ट पॉईंट बघू. बघा याच्यानंतर सुद्धा आपण समोरची PPT लगेच अपलोड करून घेऊ. बघा काय प्रश्न आहे? भारतात सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर आंध्र प्रदेशमध्ये होते. जर तुम्हाला योग्य क्लिअर दिसत नसलं ना तर मला सांगा बरं का. दुसऱ्या वेळेस मी PPT त्या टाईपच्या बनवतो म्हणजे की जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. यावेळेस थोडा का समजा नसेल दिसत, थोडंफार दिसेल तर एवढ्या वेळेस ॲडजस्ट करून घ्या. आणि तुम्हाला जर हे PDF लागलं ना तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो मी. तुम्ही तिथून ती PDF डाउनलोड करू शकता रिव्हिजनसाठी. बघा सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर आंध्र प्रदेशमध्ये. कावेरी नदी जलविवाद कोणत्या 2 राज्यामध्ये चालू आहे? कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये. कोणता? तर कावेरी जलविवाद. भारतातील सर्वाधिक लांब रेल्वे बोगदा कोणता? तर पीरपंजाळ बघा जम्मू काश्मीरमध्ये. भारतातील हा काय? सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. भारतात सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर NH-44 ज्याला म्हणू शकतो आपण. श्रीनगर ते कन्याकुमारी आहे बघा. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
तर NH-47A ज्याला म्हणतात भारतातील काय सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. ग्रँड ट्रँक रोड GT रोड कोणी बांधला? तर शेरशाह सूर्यानी बांधला होता. कोणता? तर ग्रँड ट्रँक रोड शेरशाह सूर्यानी बांधला होता. भारतातील कोणत्या बंदराला JNPT किंवा जवाहरलाल नेहरू बंदर म्हणतात? तर नावाशेवा बंदराला JNPT बंदर म्हणून देखील ओळखलं जातं. नेक्स्ट 26 बघा, कोणत्या बंदराला म्हणजे ते बघितलं आपण. भारतातील कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते? तर कोची बंदराला. हा देखील क्वेश्चन खूप वेळेस विचारला बरं का परीक्षेमध्ये. कोणत्या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हणलं जातं? तर कोची बंदराला अरबी समुद्राची राणी म्हणलं जातं. भारतातील कोणते बंदर नैसर्गिक बंदर आहे? तर मुंबई हे बंदर काय? तर नैसर्गिक बंदर आहे. भारतातील पहिले पूर्णतः आणि सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते? तर सिक्कीम आहे. भारतातील पहिले पूर्णतः म्हणजे 100% सेंद्रिय शेती ज्याला म्हणू शकतो आपण, 100% सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणतं? तर सिक्कीम आहे. आणि भारतातील कोणत्या राज्याची सीमा 3 देशांना म्हणजे जवळपास भूतान, नेपाळ आणि चीन या राज्यांना लागून आहे? म्हणजे कोणत्या भारतातील कोणत्या राज्याची सीमा या 3 देशांना लागून आहे? नेपाळ, भूतान आणि चीन या देशांना. तर सिक्कीम या राज्याची सीमा या 3 देशांना लागून आहे. बघा हा देखील पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. चला आता 101 नंबरच्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आसाममध्ये आहे. कोणतं? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. गीर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर आशियाई सिंह यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणतं? तर गीर अभयारण्य. बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंडमध्ये आहे. हा देखील तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे बघा. कोणतं? उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. बघा भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कॉर्बेट. म्हणलं होतं लगेच पॉईंट समोर आला. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर मग जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. सुंदरबन व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. जर थोडी स्पीड वगैरे फास्ट होत आलं तर ते देखील तुम्ही सांगत चला बरं का, म्हणजे स्पीड वगैरे फास्ट होते. कारण आपलं एक तर लाईव्ह नाही, आपण टाईमपास बी करत नाही, म्हणजे कमेंट वाचायच्या नंतर तेच सारखं सांगत बसायचं, ते देखील आपल्या लेक्चरमध्ये चालत नाही. बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमध्ये आहे. रणथंबोर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थानमध्ये आहे. कोणतं? तर रणथंबोर अभयारण्य कोणत्या? तर राजस्थान राज्यामध्ये आहे. बघा तुम्हाला वाटत कळायला लागलं असेल. आता स्टार्टिंगला थोडे प्रश्न सोपे वाटले, नंतर तुम्हाला कळलं असेल की खूप महत्त्वाचे आणि खूप भारी प्रश्न घेतोय आपण. त्यामुळे तुम्ही देखील तेवढंच म्हणजे हे करायचं आहे, शेअर देखील करायचं आहे. बघा चला आता पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर केरळमध्ये आहे. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. कोणतं? तर पेरियार अभयारण्य कोणत्या? तर केरळ राज्यामध्ये. मानस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आसाममध्ये आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आपल्या चंद्रपूरमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. कोणतं? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. बघा नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. कोणतं? नामदफा. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. कोणतं? बंदीपूर राष्ट्रीय उद्यान. केबुल लामजाओ हे तरंगते उद्यान कुठे आहे? तर मणिपूरमध्ये आहे. लोकटक सरोवर ज्याला म्हणतात, हे काय आहे? केबुल लामजाओ काय आहे? तरंगत उद्यान आहे. बघा तरंगत, आणि मणिपूरमध्ये. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा बरं का. हे थोडं म्हणजे विचारून झालेलं आहे, पण एकदम विचारलं आहे, त्याच्यामुळं विचारण्याचे चान्सेस जास्त आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. सिमलीपार अभयारण्य कुठे आहे? तर ओडिशामध्ये आहे. कोणतं? सिमलीपार अभयारण्य कुठं? तर ओडिशामध्ये आहे. चला आता समोरचे पॉईंट बघू. एक मिनिट. बघा आता दाचीगामा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. कोणतं? दाचीगाम राष्ट्रीय उद्यान. हा देखील विचार लक्षात ठेवा बघा. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या 2 राज्यात सीमेवर आहे? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 2 राज्याच्या सीमेवर आहे. हा कंबाईन मला आय थिंक 2023ला प्रश्न विचारला होता. सगळ्या पोरांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण आयोगाचे उत्तर असे ठाम राहिलं. कोणतं? म्हणजे हे पेंच नागपूर आपण असं म्हणतो ना, पण हे ॲक्च्युअलमध्ये आपलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्री आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं होतं. भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर MP मध्ये आहे, आपल्या मध्य प्रदेशमध्ये. सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये आहे. सलीम अली पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर गोवामध्ये आहे. सलीम अली आय थिंक मला वाटतं इथे जवळपास 12 झाले बरं का. आता आय थिंक 12 झालेत.
तुम्ही ते आता इथं चेक करून घ्या परत, म्हणजे पण मला तरी वाटतं 12 झाले आता राष्ट्रीय उद्याने मध्य प्रदेशमध्ये. टोटल सर्वाधिक असणारे मध्य प्रदेश आहे आणि तिथे जवळपास 12 झाले आता. सलीम अली पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर गोव्यामध्ये आहे. भरतपूर पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर राजस्थानमध्ये केवलादेव येथे. भरतपूर पक्षी अभयारण्य कुठं? राजस्थान, केवलादेव येथे आहे. चला समोरच्या क्वेश्चनकडे जाऊ आता. एक मिनिट. चला 121 नंबरचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर हेमिस लडाखमधील अभयारण्य हे भारतातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. 122 नंबरचा. नळ सरोवर पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर गुजरातमध्ये. कोणतं? नळ सरोवर पक्षी अभयारण्य. वेदांतगल पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर तामिळनाडूमध्ये. कोणतं? वेदांतगल पक्षी अभयारण्य. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर एराविकुलम केरळमध्ये. बघा एराविकुलम नाव लक्षात ठेवा बरं का. कोणत्या राज्यामध्ये? केरळमध्ये. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर बिहारमध्ये आहे. कोणतं? वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट बघा आता. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खारफुटी आणि मगरीसाठी. कोणतं? भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खारफुटी आणि मगरीसाठी प्रसिद्ध आहे. कोलेरू पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. कोणतं? कोलेरू पक्षी अभयारण्य आंध्र प्रदेशमध्ये आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे, अमरावतीमध्ये. मेळघाट ज्याला म्हणतो आपण व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या. सज्जनगड अभयारण्य कुठे आहे? तर हे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये आहे. कोणतं? तर सज्जनगड अभयारण्य महाराष्ट्र जिल्ह्यात साताऱ्यामध्ये आहे. हा पॉईंट देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गव्यासाठी आहे. बघा ते गवे ज्याला म्हणतो आपण. महाराष्ट्रातील जे आपलं राधानगरी अभयारण्य आहे कशासाठी? तर मग गव्यासाठी प्रसिद्ध आहे. बघा भारतात वाघांची संख्या सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. भारतात सर्वाधिक वाघांची संख्या. जर तुम्हाला हत्तींचे विचारलं तर कर्नाटकमध्ये आहे. बघा कर्नाटक. कधीतरी विचारून झालं आहे बऱ्याच वेळेस, म्हणजे हत्तींची सर्वाधिक संख्या. तर आय थिंक कर्नाटकमध्ये. बघा प्रकल्प वाघ कधी सुरू झाला? आपण त्याला प्रोजेक्ट टायगर म्हणतो. कधी सुरू झाला होता? तर 1973मध्ये सुरू झाला होता. हत्ती प्रकल्प प्रोजेक्ट एलिफंट कधी? 1992मध्ये सुरू झाला होता. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर गंगा नदीमधील डॉल्फिन. बघा हा भारताचा काय आहे? तर जलचर राष्ट्रीय प्राणी आहे. भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शेकरू खार ज्याला म्हणतो आपण, शेकरू खारीसाठी. कोणतं? तर मग भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे आपलं. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगडमध्ये. लक्षात ठेवा कर्नाळा कुठं? रायगडमध्ये. कर्नाळा, नरनाळा, अर्नाळा ह्याच्यात कन्फ्युजन होते बरं का तुमचं, ते पॉईंट लक्षात ठेवा. चला कर्नाळा कुठं आहे मग? तर रायगडमध्ये आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर गोंदियामध्ये आहे. कोणतं? नवेगाव. गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आलं लक्षात मग गुगामल कुठे? अमरावतीमध्ये. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे जवळपास 4 जिल्ह्यामध्ये पसरलं आहे. बघा सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. कोणतं? चांदोली राष्ट्रीय उद्यान हे 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. कोणतं? सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. त्यानंतर बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर बोरिवली, मुंबई येथे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. फणसाड अभयारण्य कोणते आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कोणतं? फणसाड. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव जिल्ह्यात आहे. फणसाड कुठे लक्षात ठेवाल? मग रायगड. यावल जळगाव. आणि नंतरचं बघा टिपेश्वर अभयारण्य कुठे आहे? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. कोणतं? तर टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे. चला समोरचे पण एकदा कव्हर करून घ्या पुढं. एक मिनटं थोडा. बघा तुमची मी काय करणार माहिती का, जवळपास 1000+ प्रश्नाची PPT तयार केली बरं का मी. ही नुसती भारताच्या भूगोलाची सांगते मी. भारत महाराष्ट्र पकडा तर 2-2,500+ येते, पण मी तुमची सगळी इथे यूट्यूबवरच कवर करून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही हेच लेक्चर करायचे, याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. हे ऑनलाईनवर तुमचे सगळे इथूनच कवर होणार आहेत. बघा आता सागरेश्वर अभयारण्य कोणतं आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये. तर कोणतं? सागरेश्वर कुठं? तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपल्या ज्याला आता अहिल्यानगर म्हणतो. बघा हे जुनं नाव देण्यात आलेलं इथं, ज्याला आपण एक मिनिट अहिल्यानगरमध्ये आहे. कोणतं? कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य.
मयुरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर चिंकारासाठी. कोणतं? मयुरेश्वर सुपे. बघा हे आता चिंकारासाठी प्रसिद्ध आहे. रेहकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काळवीट. बघा मयुरेश्वर सुपे हे म्हणजे ज्याला आपण मोरांसाठी देखील म्हणू शकतो बरं का, हे मोरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. रेहकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काळविटासाठी. आणि माळढोक पक्षी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नान्नज, सोलापूरमधील आहे. बघा कुठे आहे? तर हे माळढोक पक्षासाठी ज्याला म्हणतो त्याच्यामुळे त्याचं नाव देण्यात आलं आहे माळढोक पक्षी अभयारण्य. आणि नान्नज सोलापूर आणि नगर 2 जिल्हे, आपल्या अहिल्यानगर 2 जिल्ह्याच्या काय आहेत तर बाँड्रीवर आहे बघा, आहे सोलापूर आणि अहिल्यानगरच्या. बघा पेनचिल्ली अभयारण्य कुठे आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. कोणतं? तर पेनचिल्ली अभयारण्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणा राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं बरं का, सुलतानपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील एक सुलतानपूर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पण यावर आपल्याला लक्षात ठेवायचं सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये आहे. जवळपास बघा आता आपण एक काय केलं, 150 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केले. बघा आपण काय करू माहिती आहे का, टप्प्याटप्प्यात बनवू. जवळपास आपला अर्धा तासाचा व्हिडिओ झाला आणि यामध्ये आपले जिओग्राफीचे जवळपास 150 महत्त्वाचे प्रश्न वडिलांना कव्हर झाले. आपण काय करू माहिती आहे का, पुढच्या व्हिडिओमध्ये जवळपास 200 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही फक्त बघत चला. या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट आल्या पाहिजे की सर आम्हाला लवकरात लवकर पुढचे व्हिडिओ कव्हर करून घ्या. म्हणजे मला पण त्यातून मोटिवेशन भेटते मग तुम्हाला व्हिडिओ टाकण्यासाठी. आणि जोपर्यंत या व्हिडिओचे 1K व्ह्यूज होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला PPT देणार आहे. पण तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, मी तुम्हाला 100% याच्या PPT टाकणार आहे. आणि सगळे जवळपास 2-2.5 हजार जी ऑनलाईनर आहेत भूगोलाचे सगळे टाकणार. आणि आपण असंच करून पूर्ण विषयाचे जवळपास जे तुमचे GSचे 5 विषय आहेत, मध्ये ज्याला आपण आता भूगोल चालू केला, इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, हे सगळे विषय आपण ऑनलाईनर सगळे कव्हर करून घेऊ. फक्त तुम्ही काय करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करत चला. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.